जय शिवराय मित्र हो. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांच्या पर्वाची सुरुवात आपल्या चॅनलवर झालेली आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जावळी खिंड जी स्वराज्याची श्वास रोखणारी होती, ती जावळी खिंड छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरे यांचा पराभव करून कशी मिळवली आणि स्वराज्याला मोकळा श्वास कसा दिला ह्या विषयावर होतं. आणि तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ लगेचच पाहू शकताय. आणि आज आपण पाहणार आहोत की शत्रू कितीही मोठा असला तरी रणनीती, शौर्य, पराक्रम आणि हुशारी यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला देखील कशा पद्धतीने परास्त केलं या घटनेवर आजचा व्हिडिओ आधारित आहे. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलेलं ते लगेचच करू. मित्र हो, 1650च्या दशकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नुकतंच बाळसं धरत होते. छत्रपती शिवाजी महाराज एका मागून एक अनेक किल्ले जिंकत होते. मुठभर मावळ्यांच्या मदतीने किल्ले जिंकत होते. मित्र हो, मावळे मुठभर होते, पण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या छातीमध्ये जी स्वराज्याबद्दलची भावना होती ती अफाट होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही आदिलशाही, मुघलशाही यांच्या मनामध्ये जणू काही धडकी भरवायला सुरुवात केली होती. पुणे, चाकण, जुन्नर ह्या प्रांतातील अनेक किल्ले एकामागून एक मिळवत होते. शिवाजी महाराजांच्या अशा धाडसी मोहिमांमुळे आणि कारवायांमुळे विजापूरची जी आदिलशाही सत्ता आहे ती संपूर्ण हादरली होती. त्यांना आता भीती वाटू लागली होती की हा छत्रपती शिवाजी महाराज हे जंगल का चुहा नाहीये, वाघ आहे, वाघ सत्तेला आव्हान देत आहे. अशा ह्या सगळ्या परिस्थितीत विजापूरच्या दरबारात चिंतेचं वातावरण तयार झाले होते. तेव्हा आदिलशाहीचा कारभार पाळणाऱ्या बडी बेगमने दरबारात एक विडा ठेवला आणि विचारलं, कुणी आहे का ह्या दरबारात जो शिवाजीला जिवंत किंवा मृत दरबारात हजर करेल. बडी बेगमने विडा ठेवल्यानंतर दरबारात शांतता पसरली होती, कारण सगळ्यांनाच आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा अनुभव आला होता. परंतु तेवढ्यातच हत्तीसारखी मदमस्त चाल असणारा, चेहऱ्यावर क्रूरपणा आणि दगाबाजीसाठी कुख्यात असलेला एक धिप्पाड सरदार पुढे आला. नाव होते अफजल खान. खान म्हणाला, बेगम साहिबा फिकर नसावी, ये शिवाजी तो कल का बच्चा है, ऐसे जाके कैद करके लाता हूं आपके सामने. मित्रांनो, हा तोच अफजल खान होता ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांना दगाफटका देऊन त्यांचा घात केला होता. असा हा अफजल खान हा संपूर्ण भोसले कुटुंबाचा कट्टर दुश्मन होता. मित्र हो, संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण स्वराज्यावर एक संकटाचं नवीन वादळ चालून येत होते. अफजल खान आपल्या प्रचंड सेनेसोबत हत्ती, घोडे आणि मोठा तोंडपारा घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. ही लढाई, त्याची मोहीम ही केवळ राजकीय नव्हती, तर ती होती संस्कृती आणि अस्तित्वावरचा हल्ला. विजापूरहून निघालेल्या खानाने तुळजापूरला ध्वंस केला होता. पंढरपूरचे ध्वस्त केले होते. तो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावोगावी लूटमार आणि नेत्यावर अत्याचार करत निघाला होता. त्याचा उद्देश एकच होता, शिवाजी महाराजांना उकसवून त्यांना थेट मैदानात आणायचे. संपूर्ण स्वराज्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं. सगळे महाराजांना थेट लढाई न करण्याचा सल्ला देत होते, कारण खानाची फौज प्रचंड होती. महाराजांनी स्वतःवर संयम ठेवला होता. रयतेचे दुःख पाहूनही थेट लढाई टाळली होती, कारण महाराज खानाच्या दगाबाजीच्या स्वभावावर लक्ष ठेवून होते. महाराजांनी युद्धासाठी निवडला प्रतापगड हा किल्ला, जो नुकताच जावळीच्या घनदाट खोऱ्यात महाराजांनी बांधला होता. जावळीचे खोरे घनदाट जंगल, दर्या आणि अवघड वाट अशांनी वेढलेले होते. महाराजांना ह्या प्रदेशाची खडानखडा माहिती होती. महाराजांनी खानाला सापल्यात ओढायचे ठरवले होते. खानाची फौज प्रचंड पण मैदानी लढाईसाठी उत्तम होती, पण ह्या जंगलात ती निरोपीकी ठरणार होती. महाराजांनी खानाला त्याच्या ताकदीपासून दूर आणि आपल्या हद्दीत आपल्या नियमांनुसार लढायला भाग पाडायचे ठरवले होते. महाराजांनी भीतीचा देखावा केला. खानाकडे आपले वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना पाठवले आणि निरोप दिला, मी घाबरलो आहे, तुम्ही बलवान आहात, मला तुमचा तह मान्य आहे, मला माफ करा आणि भेटण्यासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी यावे. हा होता महाराजांचा पहिला आणि सर्वात मोठा डाव. अफजल खान गर्विष्ठ आणि कपटी होता. महाराजांनी दाखवलेली भीती त्याला खरी वाटली. त्याला वाटले शिवाजी शरण येत आहे. खानाने लगेच होकार दिला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यात भेटण्याची तयारी सुरू केली. 10 नोव्हेंबर 1659
महाराजांनी भेटीच्या जागी एक शानदार शामियाना उभारला. परंतु मित्र हो, ती शामियानाच्या प्रत्येक कोपऱ्यात होती रणनीतीची आणि सावधानगिरीची तयारी. महाराजांनी भेटीसाठी काही नियम सांगून खानाला खात्री पटवून दिली होती की शिवाजी महाराज आता घाबरले आहेत. नियम सांगण्यात आले की भेटीला फक्त 2च अंगरक्षक सोबत असावेत. अशा ह्या महाराजांच्या रणनीतीने खान अजून गाफील झाला होता. महाराजांनी भेटीला जाताना अंगावर चिलखत चढवला होता. बिचवा आणि वाघनखे गुप्तपणे सोबत ठेवली होती आणि सोबत फक्त जीवा महाला आणि संभाजी कावजी असे सरदार आपल्या सोबत ठेवले होते. महाराजांनी आपले शूर सरदार नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगले यांना त्यांच्या तुकड्यांसह जावळीच्या दऱ्याखोऱ्यात आणि आजूबाजूच्या घाटात लपवून ठेवले होते. त्यांना सांगण्यात आले होते की इशारा होताच गडावरून तोफ डागण्यात येईल आणि तो होताच लगेचच खाण्याच्या सैन्यांवर तुटून पडायचं. शामियाना खान आणि शिवाजी महाराज समोरासमोर आले. अफजल खान अंदाजे 7 फूट उंच असा धिप्पाट देहदृष्टी असणारा आणि शिवाजी महाराज साधारणपणे 5.5 फूट उंचीचे. आणि खान बोलतो, शिवाजी महाराजांना बोलतो, आओ शिवाजी आओ, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराज पुढे सरसावले आणि खान महाराजांना मिठीत घेऊन आपल्या राक्षसी ताकदीने महाराजांना आवडण्याचा प्रयत्न करू लागला आणि खानाने कट्यारीने महाराजांच्या पाठीत वार केला. पण महाराजांनी घातलेल्या चिलखतामुळे खानाचा वार निषेध झाला. कट्यार निकामी झाली. महाराजांना आता कळालं होतं की खानाने दगा केलाय आणि मग महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता वाघनखे खानाच्या पोटात खुपसली आणि खानाच्या आतड्या बाहेर खेचली. बिछवानेही वार केला. खान ओरडायला लागला, दगा दगा, आणि खान खाली कोसळला. तेवढ्यात खानाचा अंगरक्षक सय्यद बंदा महाराजांवर धावून आला. तो महाराजांना वार करणारा तोवर जीवा महाराजांचा निष्ठावंत अंगरक्षक या क्षणाचाही विलंब न करता सय्यद बंदाचे हात छाटून टाकले. महाराज म्हणूनच म्हटले जाते महाराजांच्या बाबतीत की होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. क्षणात गडावरून तोफांची इशारा झाली आणि घनदाट जंगलात झाडीत लपलेले हजारो मावळे जय भवानी जय शिवाजीचा गजरभजी नारा देत खानाच्या गाफील सैन्यावर तुटून पडले. नेताजी पालकर यांनी घाट उतरून तर मोरोपंत पिंगांनी कोकणातून हल्ला केला. मित्र, खानाची फौज प्रचंड होती पण ती ह्या सापळ्यासाठी तयार नव्हती. खानाचे सरदार हताश झाले, सेना विखुरली आणि अशा प्रकारे मावळ्यांनी खानाच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला. महाराजांनी खानाला संपवलं होतं. आदिलशाहीचे 5,000हून अधिक सैन्य मारले गेले होते, अनेक जखमी झाले होते. सोबतच महाराजांच्या आणि खानाच्या या पराभवामुळे महाराजांना प्रचंड संपत्ती देखील मिळाली होती. जवळजवळ 7 लाखांचा खजिना, हत्ती, घोडे, तोफा आणि खानाचा दारुगोळा मिळाला होता. खानाच्या वधानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळी कळाटी मिळाली होती. शिवाजी महाराजांचे नाव एका रात्रीत संपूर्ण दक्षिण भारतात गाजले होते. ते आता केवळ एक जहागीरदार नव्हते तर ते होते एक शक्तिशाली राजा. महाराजांनी सिद्ध केले होते की दगाबाजी करणाऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर कसे द्यायचे आणि अशा पद्धतीने रणनीती, राजकारण, हुशारी आणि पराक्रमाच्या जोरावर खानाचा महाराजांनी पराभव केला होता. 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस फक्त एक विजय दिवस नव्हता तर तो होता आत्मविश्वासाचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या भविष्याचा एक पाया. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवप्रताप आपल्याला एकच शिकवतो, ते म्हणजे शत्रू कितीही मोठा असला तरी जर आपली रणनीती योग्य असेल तर विजय हा आपलाच असेल. मित्र हो, आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर स्वराज्याचा एक मावळा म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. तसेच लाईक करून कमेंट मध्ये जय शिवराय जरूर लिहावे. तसेच मित्र हो, माझी एक तुम्हाला विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ किंवा माझ्या शिवगाथांवरच्या ज्या पर्वामधील सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आपल्या घरातील नवीन पिढी समोर म्हणजे आपल्या मुलाबाळांसोबत जर बघितलं तर आजच्या आपल्या पिढीला आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली मराठा संस्कृती, आपली हिंदू संस्कृती काय आहे हे जास्तीत जास्त आपल्याला कळण्यात मदत होईल. तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही आपल्या कुटुंबासोबत बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे आणि मित्र बेल आयकॉनला जरूर क्लिक करावे, कारण अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि ते तुम्हाला मी पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तरी पुन्हा भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय.